म्हणजे सवय नाही आहे खरं तर, असं माझ्या विद्यार्थ्यांना बिलकुल वाटणार नाही. कार्यक्रमाला उशीर होतोय मला माहिती आहे, डीजेची गाडी उभी आहे. 2-4 लोक मनातल्या मनात म्हणताय सर पटकन आपता, जास्त टाइमपास करू नका. आदरणीय अनिल परदेशी सर, योगिता परदेशी मॅडम आणि श्यामकांत निकाडजे सर आणि आदरणीय गावातील सर्व सदस्य यांना सर्वांना माझ्याकडून नमस्कार. दोघांबद्दल बोलायचं तर त्या दोघं जणांनीच सगळं बोलून घेतलंय, माझ्यासाठी काही ठेवलं नाही, म्हणूनच मला शेवटी बोलायला लावतात. सर मी एक सांगू इच्छितो, जास्त टाइमपास करणार नाही, 10-12 मिनिटं बोलेल. या यशात जो मोलाचा वाटा आहे ते आमचे आदरणीय अनिल परदेशी सर. कारण मुलांना सकाळी 4 वाजेला उठवण्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत झोपवण्यापर्यंत सर्व जबाबदारी त्यांची. आता सर ट्रेनिंगला असल्या कारणाने ती जबाबदारी मॅडम पार पाडत होते, पण सोपं नाहीये. 40-50 मुलांना सकाळी 4 वाजता उठवणं आणि त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी करून घेणं. अकॅडमीत काही गोष्टी मुलं नाही ऐकत, पण त्यांच्यावर दबाव पण टाकला पाहिजे, ज्यामुळे ते त्या गोष्टी करू शकतात. माझं काम एवढं होतं की माझ्या विद्यार्थ्यांना मी ज्या गोष्टी फेस केल्या आहे, मी MPSCच्या सर्व परीक्षा पास झालोय आणि माझं जे स्वप्न होतं PSI होण्याचं ते मी एका मार्कमुळे सोडलेलं आहे. मला 115 मार्क होते आणि मेरिट 116 लागलं होतं सर. तर तो दिवस आणि आजचा दिवस आहे, ह्या विद्यार्थ्यांमध्ये मी स्वतःला पाहतो. कारण त्यावेळेस मला सपोर्ट करायला कोणी नव्हतं, मला मोठा भाऊ नव्हता, कोणी नव्हतं, कोणीच नव्हतं. आई वडिलांना समजत नव्हतं की याला काय करायचं. पण ह्या सर्व गोष्टीतून निघून मला असं वाटतं की मी एकाही विद्यार्थ्याला आयुष करिअर अकॅडमीच्या एकाही विद्यार्थ्याला ती त्या अकॅडमीत राहू देणार नाही. सगळ्यांना भरती करेल हा माझा शब्द आहे. आणि विद्यार्थ्यांना आणि सरांना पण माहिती आहे की मी जे बोलतो ती गोष्ट होते म्हणजे होते. आणि माझे विद्यार्थी मजाक मध्ये म्हणता सर असं की सर तुम्ही पुढे देवच होणार आहेत म्हणे. तर हा कॉन्फिडन्स मला त्या माझ्या फेल्युअर पासून आलेला आहे की मी ज्या गोष्टीत फेल झालोय ना, तर त्या गोष्टीत मी कोणत्याच विद्यार्थ्याला फेल होऊ देणार नाही. तर लेखीमध्ये माझी पूर्णपणे जबाबदारी असते. मी संडेला सुद्धा म्हणजे रविवारी सुद्धा लेक्चर घेतो त्यांचं, की एका लेक्चरमुळे जर कोणाचे 2 मार्क वाढत असतील तर त्याला त्या एका मार्काचं महत्त्व समजलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सर, मी विद्यार्थ्यांना शिकवत असताना माझ्या 1.5 ते 2 तासाच्या लेक्चरमध्ये अर्धा तास एवढा बोर करतो सर, एवढा बोर करतो की त्या बोर करण्यामध्ये त्यांना असे संस्कार दिले जातात की कोणाची मदत करा. आजही मी त्या लोकांना माझ्या परीनं जेवढी मदत करता आली तेवढी करतो. मी सांगणार नाही काय करतो तर ते तुम्हाला सांगतील. त्याच्यानंतर सर, त्या विद्यार्थ्यांना तुम्ही जे सांगितलं की आई वडिलांना तुम्ही पाळा, म्हणजे त्यांना वागवा, बरोबर. तर माझा एकही विद्यार्थी असं वागणार नाही सर. ती जिम्मेदारी माझी असेल, की एकाही विद्यार्थ्याने जर त्याच्या आईवडिलांना अपशब्द बोलला, कारण हे सगळे विद्यार्थी माझ्या घरी आलेले आहेत आणि मी माझ्या आईवडिलांना कसं वागवतो त्या लोकांनी ते पाहिलेलं आहे. त्यामुळे मला एवढा तर त्यांच्यावर भरोसा आहे. आणि बोलायचं झालं तर ह्या 2 सत्कार मूर्ती ज्या बसलेल्या आहेत आता, आदित्य बेलदार आणि पायल राजपूत, तर हे दोघं विद्यार्थी भरती होण्याच्या अगोदरच, म्हणजे 6 महिने अगोदर म्हणा की 1 वर्ष अगोदर म्हणा, त्यांच्या आई वडिलांना मी दिलेला होता शब्द की तुमचे मुलं पोलीस होणारच. एवढ्या लोकांसमोर मी त्यांना परत सांगतो की सर मी माझा दिलेला शब्द पाळला. या फील्डमध्ये 4 वर्ष लागतात, 5 वर्ष लागतात, खरं आहे मित्रांनो. पण जर योग्य मार्गदर्शक असेल, ऍडव्हान्स म्हणजे रिपीट का?
वन्स मोर. ठीक आहे. इंग्लिश माझं पण कमजोरच आहे. तर प्रयत्न करतो मी पण. मी एक शब्द दिलेला होता पॅरेंट्स मीटिंग मध्ये आदित्यच्या वडिलांना आणि पायलच्या वडिलांना, की तुमचे जे मुलं आहे ते तुमचे नाही आहे, ते माझे आहेत आता, आणि मी त्यांना या वर्षी भरती करेल म्हणजे करेल. आणि ओव्हर कॉन्फिडन्सने सांगितलं होतं या दोघांना की तुम्ही दोघं जळगावला फॉर्म भरणार आहे. बस एवढं सांगून दिलं. आणि हे पण सांगून दिलं होतं की तुम्ही जळगावला काहीही झालं तरी भरती होणार आहे, कारण मला एवढा कॉन्फिडन्स आहे. आणि मी अजून ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये हे पण सांगतो विद्यार्थ्यांना की या 35 जिल्ह्यांमध्ये कुठेही कोणताही पेपर माझ्याकडे आणून द्या. तो जर पेपर मी 90 मार्काच्या खाली काढला तर त्या दिवसापासून मी शिकवणं सोडेल. पण आजपर्यंत असा पेपरच बनला नाही. जळगाव जिल्ह्याचा पेपर हा 36 जिल्ह्यांमध्ये सर्वात कठीण पेपर होता. त्या पेपरमध्ये ह्या बहादरने 75 मार्क आणि हिने 67 मार्क पाडलेले आहेत. म्हणजे हा मजाकचा विषय नाही. तर एवढंच बोलून त्यांच्या आईवडिलांचं आभार मानतो आणि त्यांना लहानपणापासून बेसिक शिकवलेल्या सरांचा आभार मानतो. कारण सर माझ्याकडे असे विद्यार्थी येतात ज्यांना बेरीज वजाबाकी सुद्धा येत नाही. तर तिथून आमची अकॅडमी सुरुवात करते. जर अजून कोणी विद्यार्थी असतील, जर एक चांगला मार्गदर्शक भेटला मित्रांनो, तर जे 2-3 वर्षाचं काम आहे आपलं ते 1 वर्षात कम्प्लीट होतं आणि आपल्याला लवकरात लवकर नोकरी लागते. मी अजून एक भविष्यवाणी या गावात करून जातोय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आशीर्वादाने मी एक भविष्यवाणी ते करून जातोय की आज हे दोघ जण 19 वर्ष आणि 20 वर्षाचे आहे, 24 आणि 25 वर्षाचे होत असताना हे दोघ जण PSI होणार आहे. धन्यवाद, तुम्ही मला बोलायची संधी दिली आणि त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि ऍडव्हान्स मध्ये माझं भाषण संपवतो. धन्यवाद सर.